हॅलो. हॅलो, नमस्कार हो नंदू शेठ. हा बोला की. हो, आपल्याला ते दीपकराव येलजाळे यांचा नंबर पाहिजे होता. पाठवतो की थोड्या वेळानं. बरं पाठवा. काय झालंय तर थोडं पेरूचे विचारायला लावायचं म्हणलं. पाहू त्यांचे व्हिडिओ येतात पण माहिती घेता येईना ना, व्हिडिओ सगळी माहिती नाहीये. चलते मी पाठवतो तुम्हाला. चालेल चालेल हो. हम्म. बाकी काय चाललंय तुमचं? बाकी काय मका लागवड चालू आहे आमची. कांदा लागवड. मका. हा हा हा. हम्म. बेवरली का स्वीटकॉर्न? नाही ब्यावरची. बरं, यंदा चांगलं रेट आहे आता. नंबर 30 एकच. रुपयापर्यंत. हा. 30 रुपयापर्यंत चालते मध्ये रेट. कुठून बोलता तुम्ही? आम्ही पारनेर. पारनेर कुणीकडे आलं ते? नगर शिरूर पाशी. शिरूर तालुका नाही का पलीकडे. हा शिरूर. रायगड सिद्धी अण्णा हजारेंचं गाव शेजारी. होय. हो. शेती करता होय तुम्ही? हा, मी शेतकरीच आहे. पाहतोय तुमचे व्हिडिओ रोज. आता फन्नी हा. कॉल रेकॉर्डिंग तर भरपूर चालू आहे सध्या धिंगाणा रोज. पेरूची बाग आहे का तुमची? नाही, लावायची आता नवीन. होय. तर म्हटलं त्यांच्याकडून जरा माहिती घ्यावा. मग ती नवीन क्वालिटीचीच लावा की हो. हा, मग त्या विचारायचं ना त्यांना तेच. ती नाही का पेरूच्या आतमध्ये लाल असते बघा भाग थोडा. हा, ते तैवान व्हरायटी. त्याला मार्केट बी जास्त आहे अजून. मार्केट पण आहे आणि माल पण चांगला लागतोय ना तो. पण माल किडतय जणू त्याचा लय करून तर. हो हो. का नाही? काय ते? माल किडतय जास्त पण ती गोड. हा, मार्केटला चांगला चालतोय ना तो. साईज बी होती त्याची. हम्म. आणि त्याच्यापेक्षा एक दुसरा आहे गुजरात पिंक म्हणून, तो तर हा. त्याच्यापेक्षा भारी आहे. होय. पण ते रोप लय महाग आहे. आता काय असतंय तुमच्या शेतात? कांदा ती? हा, आम्ही कांद्याचे शेतकरी आहेत. किती एकर आहे? कांदा 7-8 एकर असतो आमचा दरवर्षी. आता ह्या वर्षी? या वर्षी आता काय झाले, पावसामुळे रोपच गेले. रोप लावायला अजून एक 15-20 दिवस टाइम आहे. असं होय. म्हणजे आता सध्या पावसाळी कांदा नाही म्हणायचं. नाही, पावसाळी लावलाय लाल कांदा, पण एकरभर थोडा आहे. थोडा आहे का? काय होतं, गेल्या वर्षी पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं ना, मग ते टिकलंच नाही कांदा. बरोबर आहे. गावरान कसं ठेवता तरी येतोय. हा. हो हो. कांद्याला रेट चांगला आहे जणू आता. नाही, आता नवीन याला हाय रेट. जुन्या याला पण रेट काय 10-12 रुपयापर्यंत जातोय किलो. ऊस ते नसेल तुमच्याकडं? आहे, भरपूर आहे. आम्हाला कुकडी कॅनल आहे ना, डावा कालवा. हा. आमच्या गावातूनच गेलेला आहे, आलेला आहे इकडे. चलतंय. श्रीगोंदा कर्जतला आमच्या इथूनच आलाय. होय. हो, आमची 17-18 गाव आहेत कॅनलच्या पट्ट्यात. तुमच्या तिकडे जमिनीला लय भाव असेल की? आहे 20, 22, 25 पर्यंत. नोटाबंदीमुळे थोडं आणि कोरोना पिरियड मध्ये थांबला भाव. नाही तर कोणी बाहेरच्या पार्ट्या काय होतं, शेतकऱ्यांना नाही एवढं मागायचे म्हणजे घ्यायला परवडत बरं का. पण ते रेट एवढा आल्यावर मग शेतकरी कुठं मोठं शेजारी असल्यावर देतात रेट. हे खरं. पण आता काय झाले, बाहेरच्या पार्ट्या जरा थोडे शांत झाले, त्याच्यामुळे मग रेट जागे होईल. होय. पहिला आमचा डाळिंबाचा आगार झालता सांगोल्या मागं. फार गेला. पेरूचं नियोजन चांगलं आहे राव उलट. हा, त्याच्यामुळे आता पेरूचं नियोजन करावं म्हणलं. खर्च नाही लय. कांद्याचं बी काय जुळत नाही आता गणित. 1-5 वर्ष झाले. होय. मग ते ठेवायचं सड मड लई आहे त्याच्यात, गट लई आहे. लय टेन्शन आहे ते. वावरातच मार्केट भेटलं, गेलं लवकर ताजं काढून तर मग जुळतंय. पण तसं होतच नाही, ते लाल कांद्यालाच भेटतंय पण ते जुळत नाही. आपण पण गावरानचं नाही जुळत. कांदा धड हसवीत बी नाही ना रडवीत बी नाही. हा, असाच प्रकार आहे. त्याच्यामुळे म्हणलं काहीतरी थोडं आधाराला अदलून बदलून पाहिजे ते. होय. दीपक भाऊची पण बघता होय व्हिडिओ? हा, दीपक भाऊ, रवी शिंदे. हा. तुमच्या जवळ आहे तिकडच ते पुण्याच्या. नाही, जवळ नाही, मग इंदापूर लांब आहे. पण पाहतोय व्हिडिओला काय. तुमच्या जिल्ह्यात येते की तरी. नाही, आमचा नगर जिल्हा आहे. हा, बरोबर लक्षातच आलं. नगर जिल्हा आहे आमचा. हम्म. आमच्या इथून मस्त आहे, त्यांचं 125 किलोमीटरच्या आसपास अंतर असेल. तेवढाच आहे माझा आणि त्यांचा. हो, 125-150 हो. तुम्ही आलते त्यांच्या इथे, तेव्हा व्हिडिओ बघत होतो, शूटिंग केली होती. होय. काय नाव म्हणलं तुमचं? चालतंय आमचं नाव. होय. हो. चालतंय, मी पाठवतो तुम्हाला नंबर. कमेंट केले बरं का. ते काय कमेंट मध्ये ते आता व्हिडिओ मध्ये टाकेन, तेव्हा मग त्यांचा डायरेक्ट नंबर नाही म्हटलं. हा, बरोबर आहे. मी देतो की नंबर विचारून. चालेल. नंबरला द्यायला असं काय लागलंय. हा, बरोबर ना. मागे एकदा फोन करतो, पण रेंजच नव्हती 15-20 दिवसापूर्वी. कोणाला? तुम्हाला. तुम्ही म्हणले नाही का रेंजमेंट नाही, सकाळच्या बारी करत होतो. त्या भागातच गेलतो इंदापूर साईडला. नेटवर्क नसतं माझ्याकडं. हा, आम्हाला बी नेटवर्क नव्हती. नाही, जिओ प्रॉब्लेम द्यायला लागलंय लय. असं का? चालतंय, ठेवू का मग?
चालतंय हा, पाठवा हा, दोन झाले. पाठवतो.